विक्रमनगर खून प्रकरण 24 तासात उघड, 3 आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात। कोल्हापुरात विक्रमनगर परिसरातील तरुणाच्या खून प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 24 तासात 3 आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलंय। या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा वेगाने उलगडा करण्यात पोलिसांना यश आले। राजारामपुरी पोलीस ठाण्यातील माहितीनुसार 8 जून 2026 रोजी रात्री टेंबलाई मंदिर कमानीच्या आतील बाजूस शाहू कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साद मुबारक पठाण वय 24 राहणार मनेरमळा उचगाव यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला होता। या घटनेत ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे कंदलगाव पाचगाव रोड परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये आदित्य सुखदेव ओहोळ वय 24 राहणार कोल्हापूर, विशाल ज्ञानेश्वर सूर्यवंशी वय 20 राहणार बापूरामनगर कळंबा कोल्हापूर आणि आयुष सदाशिव माने वय 21 राहणार विक्रमनगर कोल्हापूर यांचा समावेश आहे। याशिवाय 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान संबंधितांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली असून पुढील तपासासाठी सर्वांना राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, अमित सर्जे आणि संजय हुंबे यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।